के सागर करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022चा पेपर इन डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन करतोय। त्याच्या अगोदर PYQ कसे आलेला क्वेश्चन कसा सोडवला पाहिजे या अनुषंगाने आपले बरेचसे पार्ट पडलेले आहेत। ज्यांनी पाहिले नसतील ते पाठीमागचे जाऊन पार्ट पहा। शिवाय आपण कंबाईन पूर्व परीक्षा 2021चा जो पेपर आहे तो देखील इन डिटेल ॲनालिसिस केलेला आहे। काही आपण पोलीस भरतीचे देखील पेपर आहेत, मुंबई पुणे वगैरे मेन नागपूर असेल, त्या देखील क्वेश्चन पेपरचे इन डिटेल ॲनालिसिस घेतलेला आहे। थोडा प्रमोशनचा पार्ट असा विद्यार्थी मित्रांनो की आपल्या के सागर पब्लिकेशनचे वेगवेगळे संदर्भ साहित्य पुस्तक आहेत। याच्यामध्ये महाराष्ट्रातील समाजसुधारक, साहित्यिक, भारतीय विचारवंत व अन्य महनीय व्यक्ती असं आपल्या समाजसुधारकांचं पुस्तक आहे। त्याच्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल प्राध्यापक खतीब सरांचं पुस्तक आहे। त्याच्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास हे इतिहासाचं पुस्तक आहे। लुसंट जनरल सायन्स हे सायन्सचं पुस्तक आहे। जे काही लुसंटचं पुस्तक आहे हे बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना माहिती आहे की ते इंग्लिश आणि हिंदी या दोन लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे। त्याला मराठीमध्ये ट्रान्सलेट करण्याचं काम आपल्या के सागर पब्लिकेशनने केलेले अत्यंत गाजलेलं पुस्तक आहे हे के सागर सामान्य विज्ञान। मूळ लेखक प्राध्यापक रवी भूषण। या पुस्तकाचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे राज्यसेवा पूर्व परीक्षा जी काय 2023ला झाली होती त्यातील 22 पैकी 19 प्रश्न या पुस्तकातील होते आणि 23 जानेवारी 2022ला झालेल्या राज्यसेवा पेपरमधील 23 आउट ऑफ 23 प्रश्न याच पुस्तकातील होते। त्याच्यानंतर महाराष्ट्रातील पंचायत राज व नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, लेखक प्राध्यापक VP पाटील असं आपलं पंचायत राजचं पुस्तक आहे। शिवाय पॉलिटीचं आपलं अत्यंत गाजलेलं पुस्तक आहे के सागर पब्लिकेशनचं। मॅक्सिमम विद्यार्थ्यांकडे ते ऑलरेडी आहे। आपला जो काही MCQ पॅटर्न आहे त्याच्यानंतर जो आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न होणार आहे 2025 पासून, ह्या दोन्ही एक्झामसाठी हा अत्यंत उपयुक्त असलेलं संदर्भ साहित्य आहे। पॉलिटी ऑफ इंडिया विथ द स्पेशल रेफरन्स टू द महाराष्ट्र असं नवीन संसद भवन असलेलं हे पुस्तक आहे। समग्र अंकगणित असं प्राध्यापक हुमणे सरांचं पुस्तक आहे। त्याच्यानंतर PSI STI ASO पूर्व परीक्षा के सागर पब्लिकेशन, विषयनिहाय स्पष्टीकरणात्मक प्रश्नपत्रिका संग्रह 2013 पासून ते 2023 पर्यंतच्या सर्वच्या सर्व प्रश्नपत्रिकांचं याच्यामध्ये डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं आहे। त्याच्यानंतर महाराष्ट्राचा इतिहास भारताच्या पार्श्वभूमीवर अशी इतिहासाची 3 पुस्तकं आहेत, समाजसुधारक, आधुनिक भारताचा इतिहास आणि महाराष्ट्राचा इतिहास। त्याच्यानंतर जसं अंकगणितचं पुस्तक आहे तसं बुद्धिमापनचं देखील पुस्तक आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, आपला हा 2022चा आपण पेपर इन डिटेलमध्ये पाहतोय। त्याच्यामध्ये आपण पॉलिटीचे क्वेश्चन डिस्कस करत होतो आणि ह्या पॉलिटीच्या क्वेश्चनमध्ये क्वेश्चन क्रमांक 69। आता हा जो काय 69 नंबरचा क्वेश्चन होता हा त्यावेळी अतिशय टफ लेवलचा क्वेश्चन होता। म्हणजे हा क्वेश्चन सहजासहजी सुटणार आहे अशा कॅटेगरीतला 100% नव्हता। मग आता बघा काय म्हटलंय क्वेश्चनमध्ये, संघराज्य अथवा राज्य यांच्या नियंत्रणाखाली नागरी पदावर कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना बडतर्फ करणे, पदावरून दूर करणे किंवा पदावनत करणे अनुच्छेद 311, किती अनुच्छेद सांगितलंय की 311, याबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे। म्हणजे 4 विधानं दिलेत, ह्यातल्या कोणतं तरी एक चुकीचं आहे असं म्हणताय। म्हणजे काय की बाबा जे नागरी पदावरती काम करतात त्यांना पदावरून दूर करायचंय, पदानवत करायचे, बडतर्फ करायचे, अशी जी काय वेगवेगळी आहेत त्यांच्या संदर्भात नागरी पदावर कार्यरत असणाऱ्या व्यक्तींच्या संदर्भात ही विधानं विचारलेले आहेत। अनुच्छेद किती विचारलाय? अनुच्छेद 311। अवघड कॅटेगरीतला म्हणजे टफ कॅटेगरीतला क्वेश्चन होता हा सहजासहजी उत्तर ह्याचं आलं नसतं। अनुच्छेद 311 खाली असलेले संरक्षण हे लष्करी सेवेतील व्यक्तींना उपलब्ध नाही। म्हणजे काय म्हणते, जे काय मिलिटरीमध्ये लष्करी सेवेमध्ये आहेत, मिलिटरी सारख्या संरक्षण सेवेमध्ये आहेत, त्यांना हे उपलब्ध नाही। बरं, पुढे चालू। तुम्हाला मी सांगितले ऑप्शन नंबर 1 जर 100% माहिती नसेल तर विनाकारण रॉंग करायचं नाही। अनुच्छेद 311 खाली असणाऱ्या संरक्षणास आयुर्विमा महामंडळ, तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ जसं की LIC, ONGC, LIC म्हणजे काय आयुर्विमा, ONGC म्हणजे काय ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन, वैधानिक मंडळातील कर्मचारी हे पात्र नाहीत। म्हणजे काय म्हणताय की लष्करातील ज्या काही व्यक्ती त्यांना 311 कलम लागू होत नाही, LIC, ONGC यांना देखील ते लागू होत नाही। आणि क स्टेटमेंट असं म्हणते
अनुच्छेद 311 मधील तरतुदी या केवळ स्थायी म्हणजेच कायम नागरी कर्मचाऱ्यांनाच लागू आहेत, अस्थायी म्हणजे टेम्पररी कर्मचाऱ्यांना लागू नाही. हे विधान चुकीचे आहे. हे विधान चुकीचे आहे आणि आपल्याला विचारलं होतं चुकीचं कोणतं आहे. मग लक्षात ठेवायचं की 311 मधील तरतुदी ह्या केवळ आला होता, त्याच्यामुळे हिथं डाऊट घ्यायला जागा होता, कीवर्ड होता. कीवर्ड होता या ठिकाणी, कारण केवळ म्हटले. या केवळ स्थायी म्हणजे जे कायमस्वरूपी नागरी कर्मचारी आहेत त्यांना आणि त्यांनाच 311 मधला जे काय बडतर्फ करायचंय, पदावरून दूर करायचंय, ह्या तरतुदी लागू आहेत, टेम्पररी कर्मचाऱ्यांना नाहीत. आणि शेवटी ड नंबरचं स्टेटमेंट असं होतं, शासकीय सेवेतून निलंबन हे बडतर्फी अथवा पदावरून दूर करणे नसते, म्हणून अनुच्छेद 311 मध्ये संरक्षणाच्या व्याप्तीमध्ये निलंबनाचा समावेश होत नाही. अत्यंतिक म्हणजे लँग्वेज पण किचकट आहे आणि सहजासहजी उत्तर येईल अशा कॅटेगरीतलं नाही. जर येत नसलं तर ऑप्शन नंबर 3 मारणे आणि बाजूला होणे या कॅटेगरीतला आला तर आला बरोबर, ह्या पॅरामीटर मधला आहे की बाबा सोडून द्यायचा नाही. म्हणजे फक्त एवढं तर लक्षात ठेवायचं की बाबा आता ह्या क्वेश्चनवरून आपण काय लक्षात ठेवलं पाहिजे. मग ह्याच्यामधून फक्त कलम तर एक तर लक्षात राहिलं पाहिजे की बाबा जे कलम आहे 311 हे काय आहे की जे काय नागरी सेवक आहेत म्हणजे जे सिव्हिल सर्वंट आहेत, ह्या नागरी सेवकांसाठी संरक्षणात्मक जे काय उपाययोजना आहेत ह्या कलम क्रमांक 311 नुसार दिले. मर्जीनुसार पदावर राहणे या तत्वाला कलम 311 मध्ये 2 बंधनं घालण्यात आलेली आहेत आणि मग त्याच्यानुसार त्याच्या संदर्भात जी काय वेगवेगळे कलम आहेत ते आता आपण जे वेगवेगळे पॉईंट आहेत हे आपण बघितलेले आहेत. मग या संरक्षण उपाययोजनात फक्त केंद्रातील नागरी सेवा, अखिल भारतीय सेवा, राज्यातील नागरी सेवा किंवा केंद्रात व राज्यात नागरी पदावर असणाऱ्या व्यक्ती यांच्यासाठी असून संरक्षण सेवा सैन्यातील पदावर असणाऱ्या त्या व्यक्तींसाठी नाहीत, म्हणून पहिलं विधान रॉंग होतं. म्हणजे जे काय केंद्रीय नागरी सेवांमध्ये काम करतात, अखिल भारतीय सेवांमध्ये काम करतात, राज्याच्या नागरी सेवेमध्ये काम करतात, केंद्राच्या किंवा राज्याच्या नागरी पदावरती ज्या व्यक्ती आहेत त्यांच्या आणि त्यांच्यासाठीच आहेत. जे काय सैन्यामध्ये काम करतात असणारे अधिकारी असतील, लष्करामध्ये काम करणारे जे काय अधिकारी असतील, म्हणजे संरक्षण क्षेत्रामध्ये काम करणारे जे काय अधिकारी असतील, नागरी पदावरतीचे असतील, त्यांच्यासाठी हे कलम क्रमांक 311च्या तरतुदी सांगितलेल्या नाहीत. अवघड कॅटेगरीतला प्रश्न होता, सहजासहजी सुटणारा नव्हता आणि थोडा पॉलिटी सेक्शन मधला आउट ऑफ द बॉक्स होता. आणि विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन हे 15 आहेत. जर 15 पैकी 1, 2, 3 असे क्वेश्चन येऊ शकतात, पण ऍटलिस्ट 10+ मार्क्स पडायला पाहिजे. म्हणजे नेट पॉझिटिव्ह 10+ मार्क्स पडायलाच पाहिजे. 12 मार्क्स देण्यासारखा तर पॉलिटी सब्जेक्ट 100% या ठिकाणी विचारण्यात आलेला होता. त्याच्या संदर्भात बाकीच्या पण सगळ्या बाजू ज्या 311 मधल्या आहेत त्या सांगितलेल्या आहेत, परंतु ह्याच्यामधला क्वेश्चन थोडा आउट ऑफ द सिलेबस आहे, त्याच्यामुळे आपण इन डिटेल डिस्कस करणार नाही. ह्याच्यातला कलम जो क्वेश्चन नंबर 70 आहे हा बाकी तुमच्या अभ्यासाचा भाग होता. या ठिकाणी तुमचा अभ्यास 100% असायला पाहिजे होता. संसद टॉपिक जो काय आहे, संसद आपलं जे काय केस सागर पब्लिकेशन आहे ह्याच्यातल्या संसद टॉपिक मधला हा क्वेश्चन आहे. आणि पहिल्याच जे काय पहिली लाईन आहे हे ऑलरेडी PYQ मध्ये विचारली गेलेली आहे, त्याच्यावरून पण आपल्याला सहजासहजी इलिमिनेशनकडे जाता आलं असतं. आता बघू काय विचारले की बाबा लोकसभेमध्ये एक 10 लोकांचा गट असतो. बघा लोकसभेतला पण लोकसभेतील नेत्यांचा गट असं त्याला म्हणतो, 10 लोकांचा गट असतो. सेम राज्यसभेमध्ये पण तसंच असतो. तर जो काय लोकसभेमधील गट आहे त्याच्यावरती क्वेश्चन विचारलाय. बघा क्वेश्चन काय विचारलाय, लोकसभेच्या प्रमुखांच्या गटाचे ज्याला पॅनल ऑफ चेअरपर्सन्स यांची निवड लोकसभा आपल्या सदस्यांमधून करते. बघा काय म्हणताय की लोकसभा प्रमुखांचा गट, मी तुम्हाला सांगितलंय गट, हिथं गट आहे ना, म्हणजे एक तर व्यक्ती नसेल, मग हिथं किती व्यक्ती असतात तर 10 लोकांचा गट आहे. असा एक गट असतो 10 लोकांचा गट. आणि त्याला काय करत असतो, जो काय लोकसभेचे स्पीकर आहेत, जे लोकसभेचे स्पीकर आहेत म्हणजे अध्यक्ष जे आहेत ते लोकसभेचे अध्यक्ष म्हणजे लोकसभा स्पीकर काय करत असतं तर हे पॅनल ऑफ चेअरपर्सन्सला निवडत असतं. कोण निवडत असतं, लोकसभेचे स्पीकर. हिथं काय म्हटलंय, यांची निवड लोकसभा आपल्या सदस्यांमधून करते. लोकसभा करते का, कोण करते तर लोकसभेचे अध्यक्ष करत असतात. कोण करत असतात, लोकसभेचे अध्यक्ष करत असतात. म्हणजे 100% पहिलं विधान काय आहे, रॉंग आहे. पहिलं विधान रॉंग आहे. खाली आपण ऑप्शनकडे येऊ.
ऑप्शन कडे आल्यानंतर आपल्याला क्वेश्चन असा विचारलाय की ह्याच्यातलं बरोबर काय? बरोबर. मग फक्त एक बरोबर आहे का? ऑप्शन गेला. 1 आणि 3 बरोबर का? ऑप्शन गेला. आलो 50-50 वरती, आलो 50-50 वरती. मग एक तर हे तरी बरोबर असेल, म्हणजे ऑप्शन नंबर 2 तरी बरोबर असेल किंवा ऑप्शन नंबर 4 तरी बरोबर असेल. शक्यतो लॉजिक ट्रिक्स पॉलिटीला लागत नाहीत, अभ्यासाचा प्युअरली पार्ट आहे आणि हा सगळ्याच्या सगळा क्वेश्चन अभ्यासाच्या संदर्भात आहे, लक्षात ठेवला पाहिजे. ओके. पुढं 2 नंबरचं स्टेटमेंट बघा. हे स्टेटमेंट कोणत्या ना कोणत्या एक्झाम मध्ये रिपीट होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत, त्यामुळे हा क्वेश्चन IMP कॅटेगरीमध्ये येतो. IMP कॅटेगरीमध्ये येतो. म्हणजे पहिल्या लाईनवरून तुमच्या असं लक्षात आलं की लोकसभेमध्ये 10 लोकांचा गट आहे. बघा, हळूहळू लक्षात ठेवायचं. लोकसभेमध्ये 10 लोकांचा गट आहे. सेम राज्यसभेमध्ये पण जसा लोकसभेमध्ये गट आहे, सेम राज्यसभेमध्ये पण आहे. लोकसभेमध्ये 10 लोकांचा जो काय गट आहे, ते लोकसभेचे जे काय स्पीकर आहेत, जे काय स्पीकर आहेत म्हणजे लोकसभा जे काय अध्यक्ष आहेत, ते ह्या पॅनल ऑफ चेअरपर्सन्सला काय करत असतात? निवडत असतात. म्हणजे ह्या 10 लोकांना निवडतं कोण? तर लोकसभा स्पीकर निवडतो. बघा लक्षात कसं ठेवायचं. लोकसभा स्पीकर ह्या 10 लोकांना निवडतो. लोकसभा नव्हे म्हणजे जे काय लोकसभेचे सदस्य असतील ते लोकसभेचे सदस्य त्या 10 लोकांचा गट निवडत नसून त्या लोकसभेचा जो काही स्पीकर असेल तो त्या 10 लोकांना निवडतो. बरं, पुढं जेव्हा कशासाठी निवडलेला असतो तो गट की बाबा यदा कदाचित अध्यक्ष उपाध्यक्ष जर यदा कदाचित गैरहजर असतील, नीट लक्षात घ्या. म्हणजे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष, म्हणजे आपल्याला माहिती आहे अध्यक्ष गैरहजर असतील तर उपाध्यक्ष त्यांची जागा असतील घेतात. पण अध्यक्ष आणि उपाध्यक्ष दोन्ही पण बाहेर गेलेत, असं समजा की बाहेर गेलेत म्हणजे गैरहजर आहेत, म्हणजे अनुपस्थित आहेत. बघा, म्हणजे अब्सेंट आहेत. बघा, हे 3 वर्ड फार जास्त महत्वाचे आहेत. इंग्लिशमध्ये लक्षात ठेवायचं अब्सेंट. बघा, अब्सेंट आणि व्हॅकंट ह्याच्यामध्ये कन्फ्युजन करायचं नाही. बारकाव्यानं त्या ठिकाणी पॉलिटी वाचत असताना गोल करायचं की ऍब्सेंट असल्यावरती काय आणि व्हॅकंट असल्यावरती काय. व्हॅकंट म्हणजे रिक्त, ते पद आता भरायचंय. आणि अब्सेंट म्हणजे गैरहजर आहे, 2 दिवसासाठी कुठं लग्नाला गेलाय, पार्टीला गेलाय, कुठं तरी गेलाय, म्हणजे असं लक्षात ठेवायचं. म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी समजायचं. म्हणजे ज्या वेळेस लोकसभेचे स्पीकर असतील, त्याच्यानंतर जे अध्यक्ष उपाध्यक्षाच्या संदर्भात विचार करू आपण. लोकसभेचा अध्यक्ष आहे, लोकसभेचा उपाध्यक्ष आहे, हे दोघ जण गैरहजर असतील त्यावेळेस हा जो काय पॅनल ऑफ चेअरपर्सन आहे म्हणजे लोकसभांचा जो काय गट आहे 10, त्या 10 सदस्यांमधून एक जणाला काय करत असतात? त्या चेअरवरती अध्यक्षपदाच्या खुर्चीवरती बसवत असतात. मग बघा, दुसऱ्या नंबरचं स्टेटमेंट काय सांगतंय? जेव्हा लोकसभा अध्यक्षांचे अथवा उपाध्यक्षांचे, बघा, अध्यक्षांचे अथवा उपाध्यक्षांचे पद हे रिक्त असणे म्हणजे वेगळं, गैरहजर असणे वेगळं. रिक्त असणं म्हणजे खुर्चीच रिकामी असणं, ज्याला व्हॅकंट असं म्हणतात. रिक्त असेल तेव्हा लोकसभेच्या प्रमुखांच्या गटातील सदस्य हा अध्यक्ष असू शकतो. आणि तुम्हाला मी आत्ताच सांगितले की ही दोघं, लोकसभा अध्यक्ष आणि लोकसभा उपाध्यक्ष, हे दोघं गैरहजर असल्यानंतरच, काय मी म्हणतोय, लोकसभा अध्यक्ष लोकसभा उपाध्यक्ष हे दोघं गैरहजर असल्यानंतर किंवा अनुपस्थित असल्यानंतरच फक्त ह्या लोकसभा गटातील व्यक्ती हा काय करत असतो? त्या अध्यक्ष पदावरती बसत असतो. अदरवाईज जर पद रिकाम असेल किंवा रिक्त असेल, ज्याला आपण व्हॅकंट असं म्हणतो, त्यावेळेस राष्ट्रपती त्या ठिकाणी एखादा व्यक्ती बसवत असतो. त्या लोकसभेच्या त्या 10 गटाच्या पॅनलमधून व्यक्ती बसत नसतो. इथं रिक्त ह्या संदर्भात म्हटले तर रिक्त असल्यावरती नाही, तर ह्या ठिकाणी गैरहजर असं पाहिजे होतं. काय पाहिजे होतं? गैरहजर. म्हणजे जेव्हा लोकसभेचे अध्यक्ष अथवा उपाध्यक्ष यांचं पद गैरहजर असेल किंवा अध्यक्ष उपाध्यक्ष हे गैरहजर असतील किंवा अनुपस्थित असतील, बघा, गैरहजर त्यालाच दुसरा शब्द काय? अनुपस्थित असतील. जेव्हा लोकसभेचे अध्यक्ष लोकसभेचे उपाध्यक्ष हे गैरहजर असतील, अनुपस्थित असतील, तेव्हा आणि तेव्हाच ह्या लोकसभा प्रमुखांच्या गटातील एक सदस्य हा अध्यक्ष म्हणून बसत असतो. ओके. आता तिसरं स्टेटमेंट बघा काय म्हटलंय? अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि लोकसभा प्रमुखांच्या गटातील व्यक्ती, बघा, यांच्या अनुपस्थितीमुळे म्हणजे काय म्हणतंय? आता अध्यक्ष पण गैरहजर आहेत,
उपाध्यक्ष पण गैरहजर आहेत. मग तिथं बसणार कोण? हे दोघं गैरहजर असतील तर बसणार कोण आहे की ह्या 10 लोकांच्या गटातील एक व्यक्ती अध्यक्षस्थानी बसणार आहे. पण असं समजा अध्यक्ष पण गैरहजर आहेत, उपाध्यक्ष पण गैरहजर आहेत आणि ह्या लोकसभा जे काय पॅनल मधले जे काय आहे पॅनल ऑफ चेअरपर्सन मधले 10 व्यक्ती, हे 10च्या 10 व्यक्ती पण त्या दिवशी गैरहजर आहेत. तर मग आता कोणाला बसवायचं? तर पदावरती कोणाला बसवायचं? तर अनुपस्थित असल्यावरती राष्ट्रपतीद्वारे नियुक्त केलेल्या सदस्याद्वारे त्या अध्यक्षपदाची कर्तव्य पार पडावी लागतात. तर त्यावेळी राष्ट्रपतीद्वारे नाही, ज्यावेळेस ही तीनही व्यक्ती म्हणजे हे तीनही गोष्टी गैरहजर असतील, अध्यक्ष गैरहजर आहेत, उपाध्यक्ष गैरहजर आहेत आणि 10च्या 10 लोक गैरहजर आहेत, त्यावेळेस लोकसभा त्यांच्यामधून एका सदस्याला अध्यक्षपदी बसवत असते. बघा, गैरहजर असल्यानंतर, नीट ऐका, गैरहजर असल्यानंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि पॅनल ऑफ चेअरपर्सन म्हणजे लोकसभा जे काय गट आहे 10 लोकांचा, ती सगळीच्या सगळी लोक गैरहजर आहेत, त्यावेळेस लोकसभा त्यांच्यामधून एका सदस्याला त्या अध्यक्षस्थानी बसवत असते. परंतु जर पदच रिक्त असेल, बघा नीट ऐका, गैरहजर असला म्हणजे तो आहे पण आत्ता सध्या नाही, आणि रिक्त म्हणजे ते पदच भरलेलं नाही. ज्यावेळेस पद भरलेलं नसतं त्यावेळेस, ज्यावेळेस पद रिक्त असतं म्हणजे भरलेलं नसतं, त्यावेळेस राष्ट्रपती, काय मी सांगितलोय, राष्ट्रपती हे ते पद भरत असतो. ह्या ठिकाणी हे दोन स्टेटमेंट आहेत ना इंटरचेंज केलेत. म्हणजे या ठिकाणी रिक्त पदाला राष्ट्रपती पाहिजे होतं, आणि गैरहजर म्हणजे अनुपस्थिती ज्यावेळेस म्हणतायत ना त्यावेळेस हा लोकसभेच्या गटातील सदस्य असं पाहिजे होतं. उलट केलंय साधारणतः, त्याच्यामुळे हे दोन्हीही स्टेटमेंट कसे आहेत, रॉंग आहेत. म्हणजे दुसरं पण रॉंग आहे आणि तिसरं पण रॉंग आहे. मग आता खाली बघा, आपलं फक्त एकच राहिलं होतं दुसरं, तेही रॉंग आहे, हे चुकीचं आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 4 वरीलपैकी एकही करेक्ट नाही. मग आपल्या पॉलिटीच्या पुस्तकामध्ये चार्टच दिलाय बघा, लोकसभेच्या प्रमुखांचा गट. बघा, लोकसभेच्या प्रमुखांचा गट, लोकसभेच्या नियमानुसार सभापती, बघा सभापती म्हणजे काय, स्पीकर, सदस्यांपैकी कमाल 10, किती, 10 लोकांचा लोकसभेच्या प्रमुखांचा गट नामनिर्देशित करतो. कोण करत असतो? जो काय स्पीकर आहे लोकसभेचा, तो काय करणार की 10 लोकांना, मॅक्सिमम किती लोक आहेत, 10 लोकांचा गट हा लोकसभेच्या प्रमुखांचा गट म्हणून निर्देशित करत असतो. सभापती किंवा उपसभापती यांच्या अनुपस्थितीमध्ये, म्हणजे ही गैरहजर आहेत, यांच्यापैकी कोणीही एक जण गृहाच्या अध्यक्षपदी असतो. म्हणजे ज्यावेळेस अध्यक्ष आणि उपाध्यक्ष गैरहजर असतात त्यावेळेस ह्या 10 लोकांमधला कोणतरी एक जण अध्यक्षपदी बसत असतो. बर, तो अध्यक्ष असताना त्याला सभापतीचे सर्वच्या सर्व अधिकार प्राप्त होत असतात. ज्यावेळी त्या गटातील सदस्यही उपस्थित नसतो, बघा, ज्यावेळी ह्या गटातील सदस्यही उपस्थित नसतो, म्हणजे अध्यक्ष गैरहजर, उपाध्यक्ष गैरहजर आणि ह्या गटातील सगळेच्या सगळे 10च्या 10 सदस्य पण गैरहजर, त्यावेळी, बघा हे वाक्य महत्वाचं आहे, त्यावेळी गृह ठरवतील ती व्यक्ती म्हणजे लोकसभा ठरवेल ती व्यक्ती त्या ठिकाणी सभापती म्हणून काम पाहत असते. ज्यावेळी, बघा आता हिथून ही वेगळं आहे, हे पॉइंट वेगळे, ज्यावेळी सभापती किंवा उपसभापती हे पद रिक्त असतं, हिथं काय म्हटलंय, अनुपस्थित म्हणजे गैरहजर असतं त्यावेळेचं वेगळे, आणि ज्यावेळेस पद रिक्त असतं म्हणजे वॅकंट असतं त्यावेळी कंडिशन वेगळे. ज्यावेळी सभापती आणि उपसभापती हे पद रिक्त असेल त्यावेळी गटातील सदस्य लोकसभेचा प्रमुख असू शकत नाही. त्यावेळी गटातील हा 10 जणांचा ज्यावेळेस रिक्त असतं त्यावेळेस लोकसभेचा ज्या काय हा 10 जणांचा गट आहे त्यावेळेस ह्याच्यातला एक व्यक्ती बसू शकत नाही, हे आवर्जून लक्षात ठेवलं पाहिजे. अशा वेळी राष्ट्रपती, ह्या ठिकाणी स्टार करून ठेवायचा, राष्ट्रपती नियुक्त करतील ती व्यक्ती त्या सभापतीचं काम पाहत असते. रिक्त जागा भरण्यासाठी लवकरात लवकर निवडणुका घेतल्या जातात. आपलं भारतीय राज्यघटनेचं जे काय पुस्तक आहे त्याच्यामधून हा पॉईंट घेतलेला आहे, अत्यंतिक महत्त्वाचा पॉईंट आहे, त्याच्यामुळं इन डिटेल मी एक्सप्लेन करून सांगितलेला आहे. ओके, आता 71 नंबरचा क्वेश्चन. विद्यार्थी मित्रांनो, या 71 नंबरच्या क्वेश्चन पासून करंटचे क्वेश्चन चालू झाले. आता बघा,
करंटचे साधारणतः 15 क्वेश्चन आहेत. 71 नंबरचा क्वेश्चन आहे. 2022चा पेपर आहे, पण विचारलं कधी 2014, कारण रशियाचं युद्ध चाललं होतं युक्रेन सोबत, त्यामुळे हा क्वेश्चन विचारला होता. खालील विधान विचारात घेऊन योग्य पर्याय निवडा. क्रिमिया 2014 पर्यंत युक्रेन या देशाचा भाग होता. तुम्हाला माहिती आहे का होता का नव्हता? बरोबर करायचं. बर, 2014 साली, आणि जनरल माहिती असेल युक्रेन रशिया युद्ध कशामुळे चालले ते त्या मुद्द्यामुळे चालले, एवढं तर माहिती असायला पाहिजे. ह्या उद्देशाने एक्झामिनरनं तो क्वेश्चन टाकलेला आहे. 2014 पर्यंत क्रिमिया युक्रेनचा भाग होता. 2014 मध्ये रशियाने क्रिमियाचा ताबा घेतला. नाटो या संघटनेमध्ये 30 देशांचा सहभाग आहे. तुम्हाला हे स्टेटमेंट आहे ना 100% माहिती असणं अपेक्षित होतं, कारण तो अभ्यासाचा भाग आहे. कारण ही नाटो जी संघटना आहे, ह्या नाटो संघटनेवरती आयोगानं बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारलेले. बर, त्यावेळेचा विचार करतात त्यावेळेस 30 सदस्य नाटोमध्ये होते. हे 100% विधान स्टेटमेंट आहे, त्याच्यामुळे 100% 3 नंबरचं स्टेटमेंट करेक्ट आहे. 3 बरोबर आहे, 3 बरोबर आहे, 3 असंही पर्यायाकडे बघितलं. इथं 3 आहे, इथं 3 आहे, इथे 3 आहे, म्हणजे 3 हे बरोबर असण्याची 75% प्रोबॅबिलिटी, म्हणजे 75% विधान नंबर 3 बरोबर असणार आहे. त्याच्यामुळे हा ऑप्शन तर गेलाच, हा ऑप्शन गेला. ओके, आणि तुम्हाला सांगितलं मी कमीत कमी ऑप्शनला जायचं नाही, त्यामुळे हाही ऑप्शन गेला. ह्या 2 मध्ये उत्तर असण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहे. विनाकारण रॉंग करायचं नाही. वरीलपैकी सर्वच्या सर्व विधानं बरोबर आहेत. आणि आता लक्षात ठेवायचं, आता नाटोमध्ये 31 सदस्य आहेत. किती सदस्य आहेत? 31 सदस्य आहेत. आणि जो काय 31वा सदस्य हा फिनलँड आहे. फिनलँड जो काय आहे हा 31वा सदस्य आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि ह्या नाटो सदस्यांचं वैशिष्ट्य असं की बाबा त्यांच्यातल्या सदस्य राष्ट्रावरती जर हल्ला केला तर ह्या 31च्या 31 राष्ट्रांवरती हल्ला केला असं ते समजतात. म्हणून ही संघटना महत्वाची आहे. आणि आपल्याला राज्यसेवेचा ज्यावेळेस आपण अभ्यास करत असतो त्यावेळेस अभ्यासाच्या पार्टमध्ये ज्या काय वेगवेगळ्या ह्या आहेत संघटना आहेत, त्या संघटनांच्या हेडिंग खाली हा पार्ट अभ्यासाला आहे. पुढचा क्वेश्चन, JNUचे भूतपूर्व कुलगुरू ममिदाला जगदीश कुमार यांची कोणत्या संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली? त्यावेळेचा करंटचा क्वेश्चन होता, माहिती असायला पाहिजे होता. या अनुषंगानं हा क्वेश्चन विचारलेला आहे. NCERT, UGC, UPSC आणि इस्रो. मला सांगा ही कुलगुरू व्यक्ती, आणि ही तर इस्रोमध्ये, इस्रो सगळे शास्त्रज्ञांच्या रिलेटेड आहे ना. NCERT आणि UGC ह्या बाबा UGC आणि NCERT हे बाबा शैक्षणिक संदर्भात आहे. शिवाय राज्यसेवा मेन्सचा जो पार्ट आहे ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या संघटना अभ्यासाला आहेत. इस्रो येण्याचं कारण येत नाही, त्यामुळे ऑप्शन 1 तर तुम्ही 100% इलिमिनेट करू शकला असता. आणि मग आता अभ्यासाचा भाग म्हणून होता, सोप्पा क्वेश्चन होता त्या कॅटेगरीमध्ये, तर त्यावेळेस UGCचे अध्यक्ष ही जी काय व्यक्ती झालेली होती त्यावेळी 1 आणि 2 मध्ये NCERT आणि UGC मध्ये तुम्ही घेऊन जायला पाहिजे होतं. UPSCचे ते अध्यक्ष आपल्याला माहितीच असतात. आता आय थिंक मनोज सोने आहेत, तरी तुम्ही पण चेक करून घ्या. करंटचा मुद्दा नवीन कोण झाला असेल, इथलं S सोमनाथ हे इस्रोचे अध्यक्ष आहेत. UPSCचे अध्यक्ष हे मनोज सोने आहेत. ही गोष्ट तुम्ही बघून घ्या. आणि आय थिंक आता JNUच्या अध्यक्षपदी आत्ताच आपल्या सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीतल्या त्या प्राध्यापिका आहेत, त्या सध्या कुलगुरू तिकडं JNU मध्ये गेलेले आहेत. मला त्यांचं नाव म्हणजे वाचनात होतं पण आता आठवत नाही, पण तुम्ही चेक करून घेऊ शकता, मे बी ते विचारलं जाऊ शकतं. 73 नंबरचा क्वेश्चन आहे. टाइम करंटचे क्वेश्चन आहेत, 2 वर्षापूर्वीचं करंट आहे, त्यामुळे मी काही डिटेलमध्ये जाणार नाही. फक्त मला सांगायचं काय होतं की इथं तर 75% आलं होतं. ऍटलिस्ट एक ऑप्शन तरी इलिमिनेट झालं होतं. आणि ऑप्शन इलिमिनेट झाला की क्वेश्चन अटेम्प्ट करायचं म्हणजे करायचंच. ओके, टाइम या आंतरराष्ट्रीय मासिकाने टाइम पर्सन ऑफ द इयर 2021 साठी खालीलपैकी कोणत्या व्यक्तीची निवड केली होती? तर त्यावेळेस इलॉन मस्क. सोपा कॅटेगरीतला प्रश्न होता, अभ्यासाचा पार्ट होता. म्हणजे टाइम पर्सन ऑफ द इयर वरती आयोग वारंवार क्वेश्चन विचारतं. आणि या वेळचा 2023 सालचा जो काय आहे हा टेलर स्विफ्ट ह्या जे काय आहे टेलर स्विफ्ट, आपली स्विफ्ट गाडी आहे त्याच्यावरून लक्षात ठेवायचं. ही जी काय महिला आहे टेलर स्विफ्ट, ह्या टेलर स्विफ्ट ह्या 2023च्या
टाइम पर्सन ऑफ द इयर झालेले आहेत. म्हणजे आता जर क्वेश्चन विचारला तर क्वेश्चन यांच्यावरती करंट बेसिसवरती विचारला जाऊ शकतो की टाइम मासिकाने, हे टाइम मासिक आहे, दरवर्षी टाइम पर्सन असं व्यक्ती निवडत असतं. टाइम पर्सन ऑफ द इयर 2023 या वर्षीच्या कोण आहेत तर या वर्षीच्या विद्यार्थी मित्रांनो टेलर स्विफ्ट ह्या जे काय आहेत या वर्षीच्या टाइम पर्सन ऑफ द इयर ठरलेल्या आहेत. ओके, त्यामुळे लक्षात ठेवा 2023च्या कोण अत्यंत सोपं, म्हणजे असे क्वेश्चन चुकायलाच नाही पाहिजे. पुढं 74 नंबरचा क्वेश्चन, जानेवारी 2022 मध्ये आर नागास्वामी यांचे निधन झाले, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते. म्हणजे ज्या काही फेमस व्यक्ती अभ्यासाचा भाग होता. 2022 मधलीच परीक्षा आहे, जानेवारी 2022 मधला क्वेश्चन आहे, त्याच्यामुळे हा यायला पाहिजे होता. ज्यांनी बाबा इयरबुक वाचलेत, परिक्रमा वाचलेत किंवा वॉट एव्हर करंटचे जे काही सोर्स बघितलेत त्याच्यामध्ये हा क्वेश्चन असण्याचे चान्सेस होते. या प्रश्नाचं उत्तर आहे पुरातत्वशास्त्र. पुढं 75 नंबरचा क्वेश्चन, कोणत्या देशाने, बघा कोणत्या देशाने होसॉंग 12 या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे, हे तर महत्वाचं आहे, क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण केले. म्हणजे क्षेपणास्त्राचं प्रक्षेपण करतोय म्हणजे देश त्या पद्धतीनं म्हणजे असा क्षेपणास्त्र विकसित करण्याच्या पैकी असणार आहे. आता नीट ऑप्शन जर बघितले, हिथं दक्षिण कोरिया म्हणताय, हिथं उत्तर कोरिया म्हणताय. बघा कोरिया, मग दक्षिण कोरिया का उत्तर कोरिया कोणाला घेऊन जायचं, तर हा क्षेपणास्त्रावरून आपल्याला लक्षात येईल की जो काय उत्तर कोरिया आहे, ह्या उत्तर कोरियाचा तो किम जॉंग कोण ते आहे ती व्यक्ती, ती अत्यंत खराब व्यक्ती आहे. उत्तर कोरिया ते कायम भांडणं करणे हे करणे ह्या कॅटेगरीमध्ये ते येतात. मग उत्तर कोरिया ह्या प्रश्न म्हणजे हिंट तर होते तुम्हाला. म्हणजे हे दोन ऑप्शन चायना आणि जपान हे तर तुम्ही 100% त्या ठिकाणी एक्झाम मध्ये इलिमिनेट करू शकला असता, कारण उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया या दोन ऑप्शन मध्ये आपल्याला काय दिसतं, सारखेपणा दिसतोय, सिमिलॅरिटी दिसते. मग ह्या दोन ऑप्शन मध्ये जर सारखेपणा आहे दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया, तर मग क्षेपणास्त्रावरती काम कोण करेल, या अनुषंगाने हा प्रश्न डील करता आला असता. म्हणजे कमीत कमी तुम्ही 50-50 वरती तर 100% नेला असता, 100% नेला असता. 76 नंबरचा क्वेश्चन आहे. आता हे जे काय हा क्वेश्चन आहे, शहात्तर नंबरचा क्वेश्चन, याझदी गटाविषयी पुढील विधानांमध्ये अयोग्य विधान कोणतं आहे हे शोधून काढा. हे याझदी गटाच्या संदर्भात हा क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो कोणत्याच विद्यार्थ्याला येऊ शकत नाही. म्हणजे हा क्वेश्चन तिथंच सोडवण्याचा पार्ट आहे. 4 विधानं दिलेत, त्यातलं अयोग्य कोणतं आहे हे ओळखा. याझदी गट इराकमधील सर्वात जुन्या अल्पसंख्याक समुदायांपैकी एक आहे. अजिबात स्टेटमेंट रॉंग वाटत नाही, करेक्ट आहे. सिंझीर पर्वताभोवती उत्तर इराकमध्ये यांचे वास्तव्य आहे. असू शकतं. याझदी ह्या नावावरूनच कळते की बाबा मुस्लिमांच्या संदर्भात आहे. इराकमध्ये मॅक्सिमम मुस्लिम ऑइल एक्सपोर्ट कंट्री आहे, ठीक वाटतंय बाबा. सिंझर पर्वताभोवती इराकमध्ये यांचं वास्तव्य आहे असं हिथं इराक म्हणते, म्हणजे हे पण स्टेटमेंट म्हणजे पहिल्या 2 मध्ये घालवण्यासारखं काय नाही. आलो 50-50 वरती, आलो का 50-50 वरती, म्हणजे 100% उत्तर ह्या दोघांमध्येच असणार आहे. आता बघा, या प्राचीन धर्माची स्थापना 11व्या शतकामध्ये इमादात शेख यांनी केल्याचे म्हटले होते. म्हटले जाते. ती कोणी केली, कशी केली हे काय आपल्याला सांग. 11व्या शतकात केली का 12व्या शतकात केली, ह्या उमायात शेखनेच केली का कोणी केली. पण इथं 2 फॅक्ट्स आहेत, एक म्हणजे 11वं शतक आणि एका व्यक्तीचं नाव दिले. पुढं, या धर्माने ख्रिश्चन धर्मापासून काही तत्वे स्वीकारलेली आहेत, त्यामुळे इस्लामी दहशतवादी संघटनांकडून याझदींवरती हल्ले होत असतात. आयोगाने या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर 4 दिले. पण मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, ज्यावेळेस मी हा पेपर दिला होता त्यावेळेस मी ऑप्शन नंबर 3 मार्क केला होता. का मार्क केला होता, कारण या ठिकाणी 11वे शतक आणि एका व्यक्तीचं नाव दिलं होतं. मग हे नक्की 11व्या 2 फॅक्ट्स दिल्या होत्या. आणि आयोगाचा आतापर्यंतचा ट्रेंड असा आहे की जर आयोग फॅक्ट्स देत असेल तर शक्यतो मध्ये फॅक्ट्स मध्ये फसवतं. मग इथं 11वे शतक आहे का 12वे शतक आहे, त्याच्यानंतर हा जो काही शेख आहे हा नक्की हा उमायात शेखच आहे का दुसरा कोण शेख आहे, या ठिकाणी 2 ठिकाणी डाऊट घ्यायला जागा होती. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर मी ऑप्शन नंबर 3 मार्क केलं होतं. पण त्यावेळी हा प्रश्न माझा चुकला होता. म्हणजे मला सांगण्याचा उद्देश काय की बाबा ठीक आहे, पण तुमचं लॉजिक थ्रूआउट सेम ठेवायचं की बाबा ज्या ठिकाणी आयोग फॅक्ट
फॅक्ट्स विचारतं त्या ठिकाणी आयोगाला फसवायला चान्स असतो, कारण ह्या ठिकाणी अयोग्य स्टेटमेंट विचारले. जर फॅक्ट्स विचारत असेल तर रॉंग असण्याचे जास्तीत जास्त चान्सेस असतात. पण अयोग्य असल्यानंतर मी अजून एक लॉजिक घेऊन जातो की बाबा अयोग्य, जर आयोगानं विचारलं की बाबा ह्यातलं खालीलपैकी रॉंग कुठलंय, तर शक्यतो आयोग काय करते, सगळ्यात लास्ट स्टेटमेंट रॉंग ठेवण्याचा आयोगाचा कल जास्तीत जास्त आहे. म्हणजे नॅचरलीच सायकोलॉजिकलीच एखाद्या कुठल्याही पेपर सेटरचा आपण जरी पेपर सेट करायला घेतला तरी चौथा ऑप्शन आपण काहीतरी असंच फालतू टाकू शकतो. शिवाय जास्तीत जास्त एक्सप्लेन पण केलाय. ह्याही अनुषंगानं 3 ला न्यायचं का 4 ला न्यायचं असं तिथं पेपरमध्ये 100% माझं कन्फ्युजन झालं होतं. पण मला चांगलं आठवतं की मी ऑप्शन नंबर 3 ला मार्क केलं होतं, कारण ह्या ठिकाणी 2 फॅक्ट होत्या म्हणून मी ऑप्शन नंबर 3 हा रॉंग असू शकतो ह्या अनुषंगानं केलं होतं. शक्यतो विद्यार्थी मित्रांनो आपण पेपर सगळाच सोडवला पाहिजे. कुठल्याच ठिकाणी क्वेश्चन मध्ये म्हणजे क्वेश्चन सोडवला नाही पाहिजे असं करायचं नाही. 77 नंबरचा क्वेश्चन, सन 2022-23च्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये म्हणजे अर्थसंकल्पावर तुम्हाला माहिती आहे की बाबा वरचा आपला केंद्राचा अर्थसंकल्प, राज्याचा अर्थसंकल्प आणि इकॉनॉमिकल सर्वे हे 3 पॉइंट करून जायचे म्हणजे जायचे. 22-23च्या केंद्रीय अर्थसंकल्प ज्या काय आपल्या अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामन यांनी क्रिप्टोकरन्सीवरती किती टक्के कर लावावा याची घोषणा केली होती. बघा क्रिप्टोकरन्सीवरती काय, क्रिप्टोकरन्सीवरती अनेक चैन होणार आहे ना, म्हणजे पैसे तयार करण्याचं ते बघा हे म्हणजे त्याला काय म्हणायचं, बघा एक कम्प्युटर आहे त्या मायनिंग केलं जातं. कम्प्युटरमधून काय केलं जातं, त्या क्रिप्टोकरन्सीचं मायनिंग केलं जातं. मग त्याच्यानुसार तर ती क्रिप्टोकरन्सी फार मोठ्या प्रमाणावरती त्यावेळेस गाजलेला विषय होता. मग आता एक कॉमन सेन्सना हा क्वेश्चन सोडवण्यासारखा होता. बघा किती टक्के कर लावा होता. आपल्याला कराचे स्लॅब माहिती आहेत, आपले 5 ते 30% हा कराचा स्लॅब आहे. 5 ते 30% कराचा स्लॅब आहे. 35% कर ऑप्शन गेला. 20%, 25%, 30%. मला सांगा ही क्रिप्टोकरन्सी ही जीवनावश्यक वस्तू आहे का? आपण बघा हॉटेलला जेवायला जातो त्यावेळेस तिथं GST वगैरे दिसतं आपल्याला 18% वगैरे असं. फ्रीज घेतला तुम्ही बाबा काय त्याच्यावरती बाबा 20% लागला असं, कारण चैनीच्या वस्तूंमध्ये गाडी घेतली 20% वगैरे करला टॅक्स लागला असं येतं. म्हणजे जी तुम्हाला अत्यावश्यक वस्तू नाही तिच्यावरती जास्तीत जास्त कर, बाबा ज्याच्यातून तुम्ही पैसे कमवताय त्याच्यावरती जास्तीत जास्त कर लावण्याचा आयोगाचा कल म्हणजे आर्थिक धोरण असतं सरकारचं. आणि त्या लॉजिकनं करन्सीवरती नफा कमवताय ना, त्याच्यामुळे जास्तीत जास्त टॅक्स लावेल. या लॉजिकनं ऑप्शन नंबर 3 30% कर व अधिक सेस प्लस सेस त्याच्यावरती आकारला जाईल हे लक्षात ठेवा. म्हणजे आता लक्षात काय ठेवायचं, क्रिप्टोकरन्सीवरती 30% प्लस सेस असा अतिरिक्त कर आहे. ओके, म्हणजे लॉजिकनं कसं सोडवायचा होता हाही मी सांगितलं, कारण 35% तर येणार नाही. हा खूप म्हणजे तो स्लॅबच नव्हता. कराच्या स्लॅबमध्ये 5 आणि 30% हे एवढे स्लॅब आहेत ना कराचे, 5 ते 30%. 35% हा कराचा स्लॅबच नव्हता, त्याच्यामुळे हा चौथा ऑप्शन गेला. 20% हा कमीत करता लावणार नाही, आलो 50% वरती. मग 25 का 30 तर क्रिप्टोकरन्सीवरती जास्तीत जास्त टॅक्स लावतील एका कॉमन सेन्स वरून पण तुम्हाला हे उत्तर निघालं असतं. 78 नंबरचा क्वेश्चन, कोणत्या रेसिंग ड्रायव्हरने मार्च 2022 मध्ये झालेल्या सौदी अरेबियातील ग्रँड फिक्स स्पर्धा जिंकली होती? जर तुम्ही करंटचे त्यावेळेस जर बुक बघितले असतील तर तुम्हाला उत्तर यदा कदाचित येऊ शकलं असतं. मॅक्स वेस्टरपन जो काय आहे त्याने ही स्पर्धा जिंकली होती. ओके, पुढचा क्वेश्चन, नंबरचा क्वेश्चन 79. पुलवामा क्षेत्राविषयी पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे पुलवामाच्या संदर्भात खालीलपैकी? कारण पुलवामा हल्ला झाला होता त्याच्यावरून हा क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. पुलवामा हल्ला झालेला आहे त्याच्या संदर्भात काय विचारले, अयोग्य विधान कोणतं आहे? अयोग्य म्हटलं की कमीत कमी विधानं रॉंग करायचे. खाली लगेचच मी ऑप्शनकडे बघितलं, यार खाली तर सगळे फक्त मध्येच दिले, म्हणजे सहजासहजी काढता येणार नाही. बर चला, या भागातील काश्मीरचे म्हणजे ह्या पुलवामाला काश्मीरचे तांदुळाचे भांडार असं म्हणतात. तांदळाचे म्हणतात, तिकडं बाबा काश्मीरमध्ये केशर आहे, केशरचे म्हणतात, लोकरीचे म्हणतात. काय माहिती आहे का आपल्याला? 100% माहिती का? 100% माहिती नाही बाबा. तांदळाचे भांडार म्हणतात तर तांदळाचे भांडार म्हणतात, म्हणजे विनाकारण डाऊट घ्यायचा नाही. त्यातल्या त्याच ऑप्शन म्हणजे 1, 2, 3 मध्ये असलेल्या 1 ला तर कधीच घ्यायचा नाही, त्याच्यामुळे हा ऑप्शन गेला. आलो 75% वरती. बर,
वेशू आणि झेलम या नद्या पुलवामामधून वाहतात. मग तुम्हाला मी पाठीमागचंच तुम्ही जर माझं लेक्चर बघितलं असेल तर आपली जी काही ट्रिक आहे कुठली, चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि स्टेट बँक ऑफ रशिया, स्टेट बँक ऑफ रशिया, सतलज, बियास, रावी या 3 नद्या. बघा खालून वाचून, स्टेट बँक आपली SBI आहे ना, त्याऐवजी आपण रशियाची बँक म्हणायचं, SBI च्या ऐवजी R म्हणायचं. स्टेट बँक ऑफ रशिया, चीफ जस्टिस ऑफ इंडिया. मग यस काय, सतलज, बी बियास, R रावी ह्या 3 नद्यांचं पाणी भारताला भेटतं. वरच्या 3 नद्यांचं पाणी पाकिस्तानला भेटतं सिंधू नदी करारानुसार. चिनाब, झेलम, इंडस. सी म्हणजे चिनाब, जे म्हणजे झेलम आणि आय म्हणजे इंडस म्हणजे सिंधू. मग आता बघा मला सांगा, झेलम वरती आहे का? 100% आहे. म्हणजे ही सिंधू नदीच्या खाली आहे का? आहे. म्हणजे 100% ती काश्मीर मधून वाहण्याचे चान्सेस आहेत. डाऊट घ्यायला जागा नाही. म्हणजे त्या पुलवामामधून वाहत असण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. त्यामुळे विधान 2 देखील बरोबर असण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे हेही गेलं आपल्याला अयोग्य विचारले. मग आता बघा एकच राहिलं, अहरबाल धबधबा आणि अवंतेश्वर मंदिर हे पुलवामामधील प्रसिद्ध पर्यटन क्षेत्र आहेत. कोण फिरायला गेले ह्या मंदिराला? अवंतेश्वर मंदिराला आपण गेलोय का? ज्यांनी पेपर सेट केलाय ती तरी गेलेत का? विनाकारणच रॉंग करायचं नाही. 100% एवढा डाटा कुणीच पाठ करत नाही. यातलं कशालाच विनाकारण रॉंग करायचं नाही, हेही बरोबर आहे. अशा पॉझिटिव्ह अप्रोचने घेऊन जायचं. म्हणजे अयोग्य विचारले म्हणून या प्रश्नाचं उत्तर वरीलपैकी कोणतेही नाही असं राहायला अपेक्षित होतं. बाकी अभ्यासाचा भाग काय असायला पाहिजे होता, म्हणजे अभ्यासामध्ये लॉजिक मी कसं वापरलं? अभ्यासामध्ये लॉजिक मी कुठे वापरले? झेलमच्या संदर्भात वापरले का नाही? झेलम जर हित असते खालच्या साईडला, कारण सतलज, बियास, रावी ह्या खाली नद्या आहेत पंजाब मधून आणि वरती ह्या नद्या आहेत चिनाब, झेलम आणि इंडस. ओके, पुढं 80 नंबरचा क्वेश्चन. योग्य पर्याय निवडा. त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या डिवॉन लेंडोर यांचे जानेवारी 2022 मध्ये कार दुर्घटनेमध्ये निधन झाले. ज्यांनी त्यावेळेच्या हे वाचले असतील, काय त्याला म्हणतात, परिक्रमा वाचले असतील, इयरबुक वाचले असतील, जानेवारी मधलाच क्वेश्चन आहे, त्याच्यामध्ये तिथे क्वेश्चन असतात. बरं, लंडन ऑलिम्पिकमध्ये 2021 मध्ये हा डिवॉन लेंडोर जो आहे त्यांनी कांस्य पदक पटकवलं होतं. मग कांस्य मिळवले, रौप्य मिळवले, सुवर्ण मिळवले ते आपल्याला माहितीच नाही. बरोबर. पुढं, डिवॉन लेंडर हे बुद्धिबळपटू आहेत. विद्यार्थी मित्रांनो, ह्या एका कीवर्ड वरून, हा कीवर्ड होता या ठिकाणी, ह्या कीवर्ड वरून आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचता येत होतं. कसं? कारण बुद्धिबळ हा खेळ, बघा मी स्वतः बुद्धिबळ खेळतो, बुद्धिबळ हा खेळ हा ऑलिम्पिकमध्ये नाहीच. ऑलिम्पिकमध्ये बुद्धिबळ खेळाचा समावेशच नाही. ह्या एका लॉजिकनं ऑप्शन नंबर 2 काढता आला असता. त्याच्यामुळं ऑप्शन नंबर 3 काढता आला असता. त्याच्यामुळे वरीलपैकी सर्वच्या सर्व विधानं बरोबर आहेत. हे तर गेलं, फक्त कमीत कमी ऑप्शनला तर घेऊनच जायचं नाही. त्याच्यामुळे पहिली 2 विधानं बरोबर आहेत, हे या प्रश्नाचं उत्तर आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, पॅनिक व्हायचं नाही की ज्याला कोणाला एखाद्याला जर जमलं नसेल तरी त्याने हित वरीलपैकी सगळेच्या सगळे बरोबर आहेत. हित पण वरती अप्रोच ह्या पुलवामाच्या क्वेश्चनला काय ठेवला? सगळेच्या सगळे बरोबर आहेत म्हणून कोणतेही नाही केलं. बघा ही तिन्हीच्या तिन्ही विधानं बरोबर आहेत. हित त्याला 2 मार्क पडले असते आणि हित वरीलपैकी सगळेच्या सगळे बरोबर आहेत तर हित 0.50 त्याचे मायनस झाले असते. म्हणजे प्लस 1.5 मार्क 100% पडला असता. म्हणून तुम्हाला मी सांगतोय काय की जो मार्क त्याला पडलाच नसा. हे दोन्ही हे क्वेश्चन आउट ऑफ द बॉक्सच आहेत. आउट ऑफ द बॉक्सेस आहेत. त्याच्यामुळे ह्याच्यातले मार्क घेणं हे तसं जडच आहे. पण 1.5 मार्क पडला ना की जो तुम्हाला पडलाच नसता. त्यामुळे जिथं वरीलपैकी सर्व बरोबर करता येईल त्या ठिकाणी मॅक्सिमम अप्रोच तुमचा तसा असला पाहिजे की वरीलपैकी सर्वच्या सर्व विधानं कशा आहेत? बरोबर आहेत. त्याच्यानंतर कोणत्या राज्याने बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला आपल्या सुवर्ण जयंती समारंभासाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून घोषित केले? हा क्वेश्चन कशासाठी विचारला? हित कीवर्ड आहे विद्यार्थी मित्रांनो, हित ह्याच्यामुळे विचारले. काय? सुवर्ण जयंती समारंभ. सुवर्ण जयंती समारंभ म्हणजे त्या राज्याला 50 वर्ष पूर्ण झाले. किती वर्ष पूर्ण झाले? 50 वर्ष पूर्ण झाले. मग खालीलपैकी असं कोणतं राज्य आहे? मग आता ह्या सिक्कीम जो आहे आय थिंक 1975 आहे. ऑप्शन गेला. मग बघा बाकीचे पण सगळेच्या सगळे तिकडचे स्टेट दिलेत. कुठले?
जे आपले ईशान्य भारतातले आहेत. तर या प्रश्नाचं विद्यार्थी मित्रांनो अरुणाचल प्रदेश ह्याला 50 वर्ष त्यावेळेस पूर्ण झाले होते आणि त्या अनुषंगानं जे काही संजय दत्त आहेत यांना काय केलं होतं त्याचंही केलं होतं ब्रँड अँबॅसेडर म्हणून त्या राज्याचा घोषित केलं होतं. म्हणजे एखाद्या राज्याला 50 वर्ष पूर्ण झाले, 75 पूर्ण झाले, या ठिकाणी क्वेश्चन विचारण्याचा आयोगाचा कल आहे. बाकी ब्रँड अँबॅसेडर कोणत्या राज्याचा कोणी एवढं आपण पाठ करू शकत नाही. आपल्याला एक अभ्यास करण्याला एक लिमिटेशन आहे. म्हणजे काय करावं, आता हा क्वेश्चन आला म्हणून सगळ्याच्या राज्याचे अँबॅसेडर पाठ करत बसला आणि विचारलंच नाही, गेला का नाही वेळ. हा क्वेश्चन का विचारलाय हे पाठीमागचं लक्षात घेतलं पाहिजे की हा क्वेश्चन का विचारलाय, कारण त्यावेळेस अरुणाचल प्रदेशला 2022 साली 50 वर्ष पूर्ण झाली होते. मग एखाद्या राज्याला 50 वर्ष पूर्ण होत आहेत, 75 वर्ष पूर्ण होत आहेत, तर त्या राज्यानं विशेष काय आयोजन केलंय का, विशेष काय खेळ राबवलेत का, विशेष काय केले का, ब्रँड अँबॅसेडर नेमलेत का, किंवा काय गोष्ट केली का नव्यानं, तर त्या ठिकाणी क्वेश्चन विचारण्याचे जास्तीत जास्त चान्सेस असतात. करंटचा मुद्दा म्हणून, कारण करंटमध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. 82 नंबरचा क्वेश्चन बघू आपण. म्हणजे ऍटलिस्ट तुम्हाला सगळ्या राज्यांचं स्थापना वर्ष पाठ असणं पॉलिटीच्या अँगलनं महत्वाचं आहे. म्हणजे ह्या प्रश्नावरून आपल्याला एवढं तर कळतंय की बाबा पॉलिटीच्या अँगलनं आपल्याला सर्वच्या सर्व राज्यांचं स्थापना वर्ष क्रमाने माहिती असायला पाहिजे, कारण आयोगानं याच्या अगोदर क्वेश्चन विचारलेला आहे. ओके, 82 नंबरचा क्वेश्चन. पुढीलपैकी संयुक्त राष्ट्राच्या कोणत्या विशेष कृती संघटनेने, कोणाच्या, संयुक्त राष्ट्राच्या, पुढीलपैकी संयुक्त राष्ट्राच्या कोणत्या विशेष कृती संघटनेने तिच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण केलेली आहेत. ओके, बाकीचे ऑप्शन ह्या ठिकाणी दिले होते. तर सहज ऑप्शन वरूनच लक्षात येत होतं की आंतरराष्ट्रीय श्रम संघटना, ज्याला ILO असं म्हणतात, तर इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, की जिला 1919 मध्ये स्थापना झाली होती. किती, 1919. मग कोविड येण्याच्या अगोदर 2019ला हिला 100 वर्ष पूर्ण केले होते. आणि त्यांनी असं सांगितलं होतं की बाबा कोणत्या ह्याला 100 वर्ष पूर्ण झालेत. मग खाली जर ऑप्शन जर बघितले असते, आता ही जी काय जागतिक वर्ल्ड संघटना आहे, आता ही जर लक्षात ठेवा, WHO ची स्थापना खूप जास्त महत्वाची. तारीख पण आयोगाने विचारलेली आहे. 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो, हेही या ठिकाणी लक्षात ठेवला पाहिजे. आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर नेक्स्ट इयरला ह्या WHO ची स्थापना झालेली. बघा, भारत स्वतंत्र काय झाला 1947ला, त्याच्या नेक्स्ट इयरला म्हणजे 1948ला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे WHO ची स्थापना झालेली आहे. आंतरराष्ट्रीय टपाल 1800 मधलं काहीतरी साल आहे, माझ्या लक्षात नाही. आणि हे अन्न आणि शेती जे काय FAO आहे, हे आय थिंक, तरी पण तुम्ही साल चेक करून घ्या बरं का, आय थिंक 1945 आहे. 1945 ज्या वर्षी युनोची स्थापना झाली होती, जागतिक ह्याचे संयुक्त राष्ट्राची संघटनेची स्थापना झाली होती, त्याच वर्षी ह्या अन्न आणि शेती संघटनेची फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन ज्याला असं म्हणतात, त्याची स्थापना झालेली आहे. टपालाची 1800 कितीतरी साल आहे, पण तुम्ही चेक करून घ्या बरं का, 1874 समथिंग असण्याचं चान्सेस आहेत. मी शुअर नाही, पण चेक करून घ्या, 1800च्या समथिंग साल आहे. पण हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. बाकी ILO तर लक्षात राहिलं तुमच्या 1919ला क्वेश्चन विचारलेला आहे. पण आता जागतिक आरोग्य संघटना WHO, कारण कोविड नंतर ही संघटना खूप जास्त ऍक्टिव्ह झालेली, त्यामुळे तिथं क्वेश्चन विचारण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. 83 नंबरचा क्वेश्चन. खालील विधाने लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा. पद्मश्री पुरस्कार प्राप्त मिलेना साल्व्हिनी यांचा जन्म इटलीमध्ये झाला. आपल्याला माहिती आहे का इटलीत झाला का कुठं झाला, बरोबर करायचं. त्या प्रख्यात कथकली नृत्यांगना होत्या व त्यांनी पॅरिसमध्ये सेंटर मंडप या नावाची नृत्यशाळा काढली. आता बघा, त्या नृत्यांगना होता, नृत्यशाळा काढल्या, म्हणजे शक्यतो हे उदार जास्तीत जास्त एक्सप्लेन केले, उत्तर बरोबर असण्याचे चान्सेस आहेत. आणि भारत सरकारने त्यांना 2019 मध्ये पद्मश्री बहाल केला. ज्यावेळेस ज्यांनी 2019चं करंट वाचलं असेल, 2022 मध्ये डाटा विचारलेला आहे. आणि तुम्हाला मी सांगितलंय विनाकारण रॉंग करत बसायचं नाही. वरीलपैकी सर्वच्या सर्व विधानं कशी आहेत, करेक्ट आहे, या अनुषंगाने हे पाहिजे. जेवढा तुम्ही वरीलपैकी सर्व बरोबर आहेत या अप्रोचनं जर लिहिलं असतं तर मॅक्सिमम मार्क्स पडण्याचे चान्सेस वाढत जातात. पुढं 84 नंबरचा क्वेश्चन. ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया राज्यात
ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियामध्ये व्हिक्टोरिया नावाचं राज्य आहे, त्याच्यामध्ये कार्यालय असणारी भारतातील पहिली बँक कोणती? देना बँक, बीओबी बँक, बीओबी म्हणजे बँक ऑफ बरोडा, बँक ऑफ बरोडा, देना बँक, बँक ऑफ बरोडा आणि पीएनबी बँक आणि वरचा आहे एसबीआय बँक. आता लॉजिकली विचार करा, भारतातील सगळ्यात मोठी बँक कुठली? एसबीआय, बरोबर का नाही? बाहेरच्या देशामध्ये पण ती संस्था स्थापन करू शकते ना, तेवढी ताकद तिच्यामध्येच आहे. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर लॉजिकली एसबीआय देणं अपेक्षित होतं. आणि विद्यार्थी मित्रांनो, मला म्हणजे आत्ता पण हा क्वेश्चन सोडवताना फार जास्त हे वाटतंय की ह्या क्वेश्चनचा मी त्या ठिकाणी एक्झाममध्ये सेम म्हणजे सगळा पेपर सोडवला, ह्या क्वेश्चनला गोल करून पुढे गेलो होतो, परत रिटर्न आलो. रिटर्न आल्यानंतर मी इथं ऑप्शन नंबर 2 ला टिक केला, पण माझ्या OMR मार्कशीटवरतीच मी 2 ऑप्शनला टिक, हेच सेम लॉजिक मी तिथं लावलं की एसबीआय सगळीकडे ब्रांचेस आहेत, त्याच्यामुळे एसबीआय उत्तर असण्याचे मॅक्सिमम चान्सेस आहेत. मी टिक माझ्या ह्याच्या क्वेश्चन बुकलेटवरती टिक केला, पण OMR वरतीच टिक केला नाही ऑप्शन नंबर 2 ला. आणि विद्यार्थी मित्रांनो, 104.50 मला मार्क आहेत आणि 106.50 ला मेरिट आहे त्या वर्षीचं, फक्त 2 मार्कांना गेलेले. यदा कदाचित हा टिक केला असता तर त्यावेळची मेन्स सापडली असते. त्याच्यामुळे असल्या चुका कधीच झाल्या नाही पाहिजे, कधीच, कारण त्याची जी पेनल्टी ना ही खूप म्हणजे खूप जास्त मोठी असते. भारतीय दंडसंहिता कलम 377 मध्ये पुढीलपैकी कोणत्या विषयाचा उल्लेख करण्यात आलेला आहे? महत्वाचा क्वेश्चन होता. जे PSIचं वगैरे तयारी करतात त्यांना तर हे माहितीच असेल. आणि अत्यंत गाजलेलं त्या काळातलं कलम होतं. 7-7 दिसतंय का नाही इथं? 7-7 त्याच्यावरूनच लक्षात ठेवायचं. 7-7 दिसतंय का नाही? त्याच्यावरून समलैंगिकता, होमोसेक्सुअलिटी ज्याला असं म्हणतात, समलैंगिकता, हे कलम 377चं काय आहे उल्लेख आहे. अशा पद्धतीने त्या काळामध्ये करंट जे काय विचारलं होतं ते क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिलेले आहेत. तुम्हाला हे जर व्हिडिओ कसे वाटतात हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुमचे काय सजेशन असतील ते देखील कळवा. आवडलं तर नक्की लाईक करा, तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा.